महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार गेल्या 2.5 वर्षात धुळीला मिळाले तशी टीका विरोधकांनी केली आहे। महाराष्ट्राच्या लोकशाहीला लाजवणारी ही घटना आहे असा हल्लाबोल देखील विरोधकांनी केला। हे दुर्दैव आहे की सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यामध्ये आमदारांमध्ये हमृत्युमरी व्हावी, धक्काबुक्की नसेल झाली पण हमृत्युमरी होणं हे वरिष्ठांबद्दल एकतर वरिष्ठांना लहानांना कसं वागवायचं ह्याचे सत्सद विवेक बुद्धी नाही आणि हे सगळंच दुःखदायक आहे। आपल्या ह्या सभेमध्ये जे संस्कार जी संस्कृती असली पाहिजे तीच मुळीच गेल्या 2.5 वर्षामध्ये धुळीस मिळवली। असं आहे तिथे फक्त टेंडर कमिटी आहे। टेंडर कमिटीमध्ये महेंद्र थोरवे फेल झाले असतील, मग त्याला काय करणार दादा भुसे? टेंडर लागतं ना तिथे, टेंडर नाही लागलं महेंद्र थोरवेंना तर काय करायचं? लोकांच्या प्रश्नापेक्षा स्वतःच्या व्यक्तिगत प्रश्नामध्ये या ठिकाणी आमदारांनी मंत्र्यांमध्ये धोड चाललेली आहे आणि त्याचाच परिणाम आहे की विधानसभेच्या लॉबीमध्ये मंत्र्यावर खोक्यांचे आमदार धावून पडतात आहेत आणि ही जी स्पष्टता आपण पाहतोय की ही भयानक आहे, महाराष्ट्राच्या लोकशाहीला लाजवणारी आहे आणि हे भूषणावं नाही याचा निषेध आम्ही। खऱ्या अर्थानं आपलं हे विधान भवन विधानमंडळ म्हणजे या महाराष्ट्रातील जी लोकशाही आहे तिचं एक पवित्र मंदिर आहे। त्याचं पावित्र्य सगळ्यांनी जपलं पाहिजे। एखादा विरोधी पक्षाचा आणि एखादा सत्ताधारी पक्षाचा त्याची जर मारामारी झाली असती तर मी ते समजू शकतो, परंतु एकाच गटात असणारे एकाच गँगमध्ये असणारे असे 2 लोक एकमेकाशी भांडतात आणि म्हणजे गँगवॉर कुठपर्यंत पोहोचलेलं आहे या सरकारचं, जे आम्ही म्हणतोय गुंडाराज या महाराष्ट्रात आहे, गँगवॉर या महाराष्ट्रात आहे, हे त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं। अशा ठिकाणी अशा पद्धतीनं गुद्दागुद्दी करणं मला वाटतं हा लोकशाहीचा या समस्त महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे आणि म्हणून या सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनी या महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे। अशा प्रकारची आमची एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।